एका गावामध्ये एक तरुण राहायचा. त्याच्या मनामध्ये सतत काही ना काही नवनवीन कल्पना यायच्या. कधी नवीन उद्योग, नवीन व्यवसाय सुरू करण्याची कल्पना, तर कधी शेती करण्याची कल्पना, कधी एखादं दुकान टाकण्याची कल्पना, तर कधी व्यापार करण्याची कल्पना, कधी सामाजिक उपक्रम राबवणारी एखादी संस्था चालू करण्याची कल्पना, तर कधी एखाद्या सेवाभावी कार्यात भाग घेण्याची कल्पना. पण समस्या ही होती की कोणत्याही कल्पनेवर प्रत्यक्ष काम करण्यापूर्वी तो इतरांना त्याबद्दल भरभरून सांगत असे. कधी कधी त्या कल्पनेवर विचार करण्यामध्ये जास्त वेळ घालवत असे, पण प्रत्यक्ष कृती मात्र काही करत नसे. त्यामुळे व्हायचं काय, तर त्याच्या कित्येक कल्पना प्रत्यक्षात कृतीतच उतरायच्या नाहीत, किंवा जर उतरल्याच तर त्या पूर्णत्वास जायच्या नाहीत. त्यामुळे तो खूप निराश व्हायचा. शिवाय ज्या लोकांसमोर स्वतःच्या कल्पनांवरती तो भरभरून बोललेला असायचा, त्यांच्यासाठी हा नेहमीच चेष्टेचा आणि उपहासाचा विषय ठरायचा. या सगळ्यामुळे त्याला खूप वाईट वाटायचे. आपल्या या समस्येवर उपाय मिळवण्यासाठी एकदा तो गावातील एका अनुभवी व्यक्तीकडे गेला. ते एक निवृत्त शिक्षक होते. आपल्या अनुभवाच्या आधारावरती ते कित्येकांना मार्गदर्शन करायचे. त्या तरुणाने त्या शिक्षकांना आपली समस्या सांगितली. त्यावरती ते म्हणाले, मला तुझी समस्या लक्षात आलेली आहे. सध्या मी या आंब्याच्या कोई अंगणामध्ये पेरून आंब्याची झाडे लावत आहे. तू मला थोडी मदत कर. एवढं काम झालं की आपण तुझ्या समस्येवरती उपाय शोधूया. त्यावरती तो तयार झाला. गुरुजींसोबत तो अंगणामध्ये कोई पेरून आंब्याची झाडे लावायला त्यांना मदत करू लागला. बऱ्याचशा कोई पेरून झाल्यानंतर उरलेल्या काही आंब्याच्या कोई एका ताटामध्ये ठेवून गुरुजी त्या युवकासह अंगणातील खुर्चीवरती बसले. बाहेरून येणारा जाणारा जो कोणी गुरुजींशी बोलायचा, त्या प्रत्येकाला गुरुजी कोईंकडे बोट करून सांगायचे, या आंब्याच्या कोई आहेत, त्यापासून पुढे आंब्याची अनेक झाडे येतील, त्याला मग भरपूर आंबे लागतील, मग त्या लागलेल्या आंब्यांच्या कोईंपासनं पुढे अजून आंब्याची झाडे येतील आणि त्यापासून पुन्हा अजून भरपूर आंबे मिळतील. गुरुजी ज्याला त्याला हेच सांगत होते. हा प्रकार बराच वेळ चालला होता. आता हे सगळं पाहून त्या युवकाला थोडंसं आश्चर्यच वाटलं. तो गुरुजींना म्हणाला, गुरुजी, असं प्रत्येकाला नुसतं सांगून काय होणार आहे बरं? नुसतं सांगण्यानं थोडीच आंब्याची झाडं येणार आहेत. त्यापेक्षा आपण मगाशी जशा इतर कोई पेरल्या तशा या पण पेरून टाकूया का? त्यावरती गुरुजी हसून म्हणाले, अगदी बरोबर बोललास. अरे, तुझ्या या बोलण्यामध्येच तुझ्या समस्येवरचा उपाय आहे. कोणतीही कल्पना प्रत्यक्षात उतरवायची असेल, पूर्णत्वास न्यायची असेल, तर केवळ विचार करत बसण्यापेक्षा कृती करणं हे महत्त्वाचं असतं. तसंच ज्याप्रमाणे आंब्याची कोय केवळ इथं समोर ठेवून तिच्याबद्दल व तिच्यातून येणाऱ्या अनेक झाडं व आंब्यांबद्दल इतरांशी चर्चा करण्यापेक्षा ती कोय जमिनीमध्ये पेरून वरनं माती सारून ती झाकून टाकणं हे जसं गरजेचं असतं, त्याप्रमाणे आपण केलेली कृती, आपण केलेलं कर्म प्रत्येकाच्या समोर बोलून दाखवण्यापेक्षा ते गुप्त ठेवणं हे ते कार्य पूर्णत्वास नेण्याकरता गरजेचं असतं.